प्यार किया तो डरना क्या. अनारकलीने मुगले आझम मध्ये हा डायलॉग मारला खरा, पण कदाचित तिला याची कल्पना फार आली नसेल, त्याचे परिणाम काय होतील हे कदाचित तिला कळलं नसेल. आज खरं तर वेळ बदललेली आहे, पण परिस्थिती ही फार काही बदलली आहे अशातला हा प्रकार नाही आहे. कारण आज सुद्धा काळ बदलला असला, वेळ बदलला असला तरी परिस्थिती तीच राहिलेली आहे. आजही राईट टू लव्हसाठी, प्रेमाच्या हक्कांसाठी आपल्याला तितकंच झगडावं लागतंय. त्यावेळेस शहाजहान होता, यावेळेस मॉरल पोलीस आहेत. त्यामुळे आज व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय अगदी साधा आणि सोपा आहे आणि तो विषय आहे प्रेम. प्रेम 2 अक्षरांचा हा शब्द आहे, पण अर्थ हा त्याचा खूप आहे. कॉम्प्लेक्स विषय आहे आणि याच विषयी आज आपल्याला बोलायचं आहे. नमस्कार, मी विनायक. महाराष्ट्र मंचच्या या खास शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटा का बोलतोय, आज मी कोणाशी बोलणार आहे, पण नाही, आज माझ्याबरोबर काही खास पाहुणे आहेत. या सगळ्यांशी आपल्याला चर्चा करायची आहे. स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. जसं मी सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं की आज प्रेमाबद्दल आपल्याला बोलायचं आहे, खुलेपणाने आपल्याला बोलायचं आहे. शब्द छोटा आहे पण अर्थ मोठा आहे. कधी कधी प्रेमाचा अर्थ लावायला 2 मिनिटं लागतात, नाहीतर कधी कधी अख्खं आयुष्य जातं पण आपल्याला प्रेमाचा अर्थ कळत नाही. पण आज आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आज आपण प्रेमाबद्दल बोलतोय तर सुरुवात जरा चांगल्या पॉझिटिव्ह मूडपासून करूयात. भांडणं आज काय आपल्याला करायची नाही आहेत, पण हां, म्हणजे प्रेमात खूप भांडणं होतात, राईट, होतात राईट, पण ती भांडणं सुरुवातीला करायची नाही आहेत. पण आपण लव्ह स्टोरीजपासून सुरुवात का नाही करायची? सो आज आपल्याकडे काही खास कपल्ससुद्धा आहेत, स्पेशल कपल्स आहेत. सो कौस्तुभ, तुझ्यापासून सुरुवात करतो. थोडक्यात मला सांग, सगळ्यांना आम्हाला सांग, लव्ह स्टोरी काय तुमच्या दोघांची? ॲक्च्युली माझी आणि हिची एका मी इव्हेंट करत होतो, त्यावेळेला नीरजा पटवर्धन म्हणून कॉस्ट्युम डिझायनर आहेत, त्यांना ही असिस्ट करत होती. आणि त्यावेळेला माझी आणि हिची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. आणि मग झालं असं की तिने मला म्हणजे मला असं वाटायला लागलं की आता कधीतरी बोलावं. धाडस होत नव्हतं अजिबात, कारण ही तशी म्हटलं असतं जांबाज आहे. हां, म्हणजे चुकून मकून एखादी मुस्कळीत वगैरे वाजवली तर उगाच वाजवली नाही रे, म्हटलं विचार करायला वेळ दे, एवढं साधं उत्तर दिलं मी. इट वॉज दॅट. म्हणजे तसं बघायला गेलं तर आमच्या तसं हार्डकोर की हाय दिल तोड दिया वगैरे असं काही नाही नव्हतं झालेलं. म्हणजे ती मला म्हटली की म्हणजे असा विषय झाला की समजा जर मी तुला नाही म्हटले तर म्हटलं मी दुसरीकडे बघीन. ऑप्टिमिस्टिक होतास, म्हणजे तू खूपच होतास. खूपच पण मला सांग, हा प्रवास एवढा सोपा होता का? खरंच नव्हता प्रवास सोपा, कारण मी याला होकार दिल्यानंतर मी याच्याकडे थोडा वेळ मागितला होता की माझं उत्तर तर हो आहे, पण आपण दोघांनी थोडा वेळ घेऊया, कारण हे अट्रॅक्शन किंवा अफेक्शन नाही आहे ना पटकन. आपण एकत्र काम करतोय, सहवासात आहोत, तर आवडीनिवडी जुळतात. तर तसं नको व्हायला की उद्या जाऊन कळेल की हे फक्त एक अट्रॅक्शन होतं आपलं. तर आपण थोडा वेळ घेऊया, घरच्यांना सांगायची घाई नको करायला. घरी सांगायचं ठरल्यावर आता वेळ आली आहे माझ्या घरी सांगायची. सो पहिले वडिलांना सांगायचं असं मी ठरवलं होतं, कारण विरोध होणार तो त्यांच्याकडनंच होणार हे मला माहीत होतं. का So पण? मी जात हाच एक मुद्दा होता, इंटरकास्ट थोडासा. थोडंसं घरी वातावरण तापलं, ताणाताणी झाली, विरोध झाला, पण माझ्या निर्णयावर मी ठाम होते. वर्षभर मी त्यांच्या उत्तराची वाट बघितली. बाकी थोडी नातेवाईकांचं होतं, आमचं काही हरकत नाही आहे तुझ्या वडिलांचा होकार असेल तर. पण मग माझ्या लक्षात आलं की थोडं कठीण जातं हे सगळं. मग मी माझा निर्णय घेतला आणि मी घरातनं बाहेर पडले. आम्ही लग्न केलं. इट वॉज अ व्हेरी बोल्ड डिसिजन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्न केलं आम्ही, जाऊन रजिस्टर्ड लग्न केलं. आणि मग हिने वडिलांना फोन केला की मी असं लग्न केलेलं आहे आणि उद्या आम्ही आता वैदिक पद्धतीने लग्न करतोय. पण मग काय रिॲक्शन काय होती बाबांची? बाबा बोलले नाही अजिबात, काहीच बोलले नाही. त्यांनी रिसिव्हर खाली ठेवून दिला. मी पुन्हा फोन केला, भाऊ आला फोनवर, त्याला मी सांगितलं असं असं आहे, तर उद्या 1-2-4 विधी करते. पण मग कोणीच नव्हतं आलं लग्नाला माझ्या माहेरचं. निश्चितच वाईट वाटणार विनायक, कारण घरचं कोणीच नव्हतं. फक्त माझा मामा एक 10 मिनिटासाठी हजेरी लावून गेला त्याच्या लाडक्या लेकीसाठी. आमची थोडी वेगळीच आहे लव्ह स्टोरी, कारण म्हणजे आमचं पण इंटरकास्ट आहे आणि हिंदू मुस्लिम या पद्धतीचं आहे. मी हिंदू आहे, ही मुस्लिम होती. आमच्या गावीच आमचं म्हणजे आम्ही एकाच गावचे, एकाच कॉलनीत राहत होतो. कॉलेजला असताना आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. त्यावेळी मी हिला पाहिलं, म्हणजे कॉलनी समोरासमोरच होतो आम्ही. पण ॲक्च्युली इतकी काही ओळख नव्हती. जस्ट आम्ही पण तिथे नवीन आलो. आम्ही आधी दुसऱ्या कॉलनीत राहिलो होतो, नंतर शिफ्टिंग झालं आमचं. त्यानंतर मी तिथं तिला पाहिलं, तिथून आमची लव्ह स्टोरी सुरू होती. मला ही पसंत पडली, हे पण ही माझ्याकडे कधी बघत नव्हती. कधीच नाही.
नाही कधीच नाही पाहिलंस? नाही पाहिलं, फक्त घर ते कॉलेज ते घर करत म्हणजे ती फक्त कॉलेज ते घर, घर ते कॉलेज करते. ती अभ्यास करत होती पण तू अभ्यास नव्हता करत. मग मी ह्याच्याकडेच पुढे काय बघत झालं? बसलो. त्यानंतर मी बरेच दिवस असं भेट होतो म्हणजे प्रपोज करण्यासाठी. माझं धाडस होत नव्हतं की कसं करावं, काय करावं, समजत नव्हतं. हां समजत नव्हतं नेमकं काय करावं. नवीनच स्टोरी म्हणजे नवीनच सुरुवात होती. असं एकदा धाडस करून मी याला बोललो. त्यावेळी पण ते कौस्तुभ सरांनी सांगितल्याप्रमाणे माझं पण रिजेक्शनच झालं. काय बोलले घरचे? घरचे अजून तर काय नाहीत बोलले अजून तसे काय म्हणजे अजूनपर्यंत बोलत नाही? नाहीत अजून काय. काहीच नाही. कधी झालं तुमचं लग्न? आता 25 फेब्रुवारीला 1 वर्ष होईल या. आता 1 वर्ष होईल, हो 1 वर्ष होणार. पण अजूनही घरचे काहीच बोलत नाही काहीच बोलत त्यांचा अजूनही विरोध हा काय? विरोध आहे माझ्या का? घरच्यांचा. कारण का फक्त अंतर्धर्म? अंतर्धर्म. हा हिंदू एकच मुस्लिम ना, बस. त्यामुळे 4 वर्ष आमचं प्रेम म्हणजे असं फक्त आम्ही 4 वर्ष वाट बघत होतो की माझे घरचे तयार होतील का त्याचे घरचे तयार होतील, पण तयारच होणार. नंतर ना आम्ही डिसिजन घेतलं लग्न करायचं. तुम्ही कधी प्रयत्न केला घरी फोन मी करायचा? नाही, माझी धाडसच होत नव्हती ना, कारण की मी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं. चूक तर माझी आहे, पण मी त्यांना कशी म्हणणार? का म्हणतेस याला? त्यांच्या नजरेत, माझ्या नजरेत प्रेम मी मान्य करते ना, पण त्यांच्या नजरेत मी चूकच केली ना, ते मला स्वीकारणार नव्हतेच, म्हणून मी प्रयत्नच नाही केला. कधीच प्रयत्न नाही केला. नाही केला, धाडसच होत नव्हती. कोणत्या शब्दात मी त्यांच्याशी बोलेल? म्हणजे 1-2दा मी माझ्या घरी करण्याचा प्रयत्न केला पण इतका पण काही यशस्वी झाला नाही तो. मला असं वाटतं की अजून पण वाटतं की दोघांच्या घरच्यांनी एकत्र यावं, आम्हाला स्वीकारावं. पण आम्हाला- hopes आहेत. हां. होप्स आहेत, अजून होप्स आहेत आमचे. उमेद पे दुनिया कायम आहे बॉस. कारण का नाही अगदी, आणि हे होप्स कधी सोडू नकोस. प्रयत्न करत राहायचे. प्रयत्न केले नसतील तर आता यावेळेस खरंच प्रयत्न कर, कारण का प्रयत्न केलेस तर यू नेव्हर नो आपल्याला आउटकम काय मिळणार आहे. कदाचित पॉझिटिव्ह सुद्धा आउटकम मिळेल. पण या 2 स्पेशल स्टोरीज आपण ऐकल्या. एक अशी स्टोरी आहे जी आत्ताच्या काळात अत्यंत ॲप्ट स्टोरी आहे, आणि ती म्हणजे सध्याचं जग हे व्हर्च्युअल जग आहे. फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाचं जग आहे. या फेसबुक, ट्विटरवर किंवा बाकीच्या सोशल मीडियावर आपण खूप चॅटिंग करतो, खूप मस्ती करतो, खूप धमाल करतो. पण आज आपल्याबरोबर असं एक कपल आहे ज्यांनी चॅटिंग केली, ज्यांनी गप्पा मारल्या, जे भेटले, आणि आज फेसबुकवरून त्यांचं लग्नसुद्धा झालं. एम आय राईट? व्हॉट इज युअर स्टोरी? ॲक्च्युली लव ॲट फर्स्ट साईट म्हणतात तशा पद्धतीचं आमचं लग्न नाही आहे. झालं असं की डिसेंबरचा महिना होता तो, आणि त्या टायमाला थोडं आमच्याकडे काम कमी असतं. तर असं सहज मेल चेक करत असताना मी बघितलं की एक साईडला मॅट्रिमोनीची ॲडव्हर्टाईज झाली आहे. तर म्हटलं काय टाईमपास करूया, तर सगळं क्लिक करूया म्हणून मी क्लिक केलं. आणि मग सगळी डिटेल भरा, हे भरा ते भरा, फ्रीमध्ये होतं. म्हणून म्हटलं चला आपण जाऊया, बघूया काय ते. सो मी डिटेल फिलअप करत. मॅट्रिमोनी साईटवर तू टाइमपाससाठी गेलेला, याच्यावर कोणाचा विश्वास आहे का विश्वास? नाही की आहे? सो मी डिटेल फिलअप केली आणि हिचं प्रोफाईल आलं, आणि हिचं प्रोफाईल आलं आणि बघितलं तर चांगली वाटली मला. जसे माझे विचार आहेत तसे ह्या मॅडमचे विचार आहेत असं वाटलं, आणि मी सहज लाईक केलं. सो इंटरेस्ट दाखवल्यानंतर काहीतरी मेसेज वगैरे जातो. सो मेसेजला गेलं असेल. त्याच्यानंतर खूप दिवस झाले काही मेसेज गेल्यानंतर पुढे काहीच आलं नाही याच्याकडनं नाही, कारण की जोपर्यंत मी पैसे पे करत नाही तोपर्यंत मी कॉन्टॅक्ट करू शकत नाही. हा त्याच्यामध्ये ऑप्शन असतो. सो मी तर कॉन्टॅक्ट करूच शकत प्रॅक्टिकल नव्हतो. प्रॉब्लेम्स आहेत. सो नंतर मी विचार केला की बाबा आता एक आपण काम करूया. फेसबुकवरती तर आजकाल सगळेच असतात. म्हटलं हिचं नाव कॉपी केलं आणि पेस्ट केलं FBवरती, तर प्रोफाईलमध्ये हिचं नाव मला दिसलं. तो म्हणून मी मेसेज टाकला की असं असं आहे, मी तुला हे केलेलं आहे वगैरे. त्याच्यानंतर मग परत 3-4 महिने काय नाही. नंतर एक दिवशी असं झालं की हिचा मेसेज आला 29 जूनला. हिचा मेसेज आला आणि आम्ही मेसेजवरती बोलत होतो. त्यावेळी असं होतं की लग्न फिक्स करायचं होतं. माझ्या घरून असं होतं की विदिन 25 इयर्समध्ये म्हणजे लग्न फिक्स करायचं होतं. तर म्हणून घरी सांगितलं, आणि नंतर मग त्या प्रोसेसला जसा वेळ जातो तसा वेळ गेला, पण तोपर्यंत आम्ही भेटत होतो. इंटरेस्टिंग. म्हणजे जसं अगोदर मी म्हटलं की काळ बदललाय, वेळ बदललाय. खरंच काळ बदललाय आणि वेळ बदललेला आहे. पण मला तुम्ही सांगा, लव्ह ॲट फर्स्ट साईटचा उल्लेख आत्ता झाला, असं काही असतं? हो, म्हणजे आपली ही पिढी आहे ती दिलवाले मोहब्बते वगैरे बघून पुढे झाली आहे. पण त्यामुळे प्रेमाची अशी व्याख्या आहे की लव्ह ॲट फर्स्ट साईट, मग तो क्रश होतो, मग त्याच्याबद्दल प्रेम वाढत जातं, आणि मग पुढे मग लव्ह तुझ्या कल्पनेतलं प्रेम काय? शाहरुख खानची लव्ह स्टोरी? नाही. शाहरुख खानची किती लव्ह स्टोरी गुडी गुडी असली तरी लव्ह स्टोरी ही भांडण आणि गप्पांशिवाय होत नाही. प्रेम म्हणजे
जे मनापासून एकदम कोण फर्स्ट लव होतं की आवडू लागतो पहिल्यांदा बघितल्यावर की बाबा हा वाटतो प्रेमाची असं म्हणजे हा बाबा खरं हेच प्रेम आहे आपलं. आणि जे बोला दिला की धडकन होत्यात ना त्याला प्रेम म्हणता येईल. जे हृदयातून आपल्याला वाटेल ठळकतं बाबा हा धडधड होतं त्या गोष्टीला बघून. आणि खरं सांग असं होतं का? होतं माझ्या पाहिलं की धडधड धडधड धडधड. माझ्या हिशोबाने जसं प्रेमाला जात नसते तसं प्रेमाला लिंगही नसतं मग. आणि मला एक पटतं की जर लोक म्हणतात की प्रोक्रिएशन म्हणजे फक्त एक प्रजोत्पादनासाठी फक्त हां प्रेम नको. प्रेम नको तर एक माणसाची साथ व्हावी सच्ची साथ ते प्रेम आहे माझ्यासाठी. जात नाही धर्म नाही लिंग नाही त्याच्यामुळे. हां. माझी तुझी काय स्टोरी आहे तुला सांगायला आवडेल? हो माझं फर्स्ट अफेअर किंवा फर्स्ट डेट माझी मी 10वीत असताना झाली होती. ओके तेव्हा आय वॉज व्हेरी शुअर अबाउट माय सेक्शुअलिटी दॅट आय एम अ लेस्बियन. ओके. मला मुलींकडे आकर्षण खूप म्हणजे एक साधारण 7वी-8वी मध्ये असताना म्हणजे जवळ 13-14 वर्षाची असतानापासून ते आकर्षण होतंच. बट मला एक मुलगी आवडायची ती माझी बेस्ट फ्रेंड होती आधी. म्हणजे आम्ही दुसरीपासून एक बेंच शेअर केली होती आणि त्याच्यानंतर ती हॉस्टेलमध्ये गेली म्हणून मी हॉस्टेलमध्ये गेले असं ती लव्ह स्टोरी झाली आमची. नंतर 8वीपासून मी म्हणजे सतत तिच्याबरोबर हॉस्टेलमध्ये असणं ते आम्हाला एकमेकींनाही ते कुठेतरी सपोर्ट जाणवला. पण 10वीमध्ये जेव्हा फेअरवेल होतं आमचं तेव्हा मी तिला पूर्ण हॉस्टेलच्या समोर प्रपोज केलं होतं. व्हॉट आर यू सेइंग सिरियसली? या आणि मी ते तिला जेव्हा ते प्रपोज केलं ती शॉक झाली होती पण फिलिंग्स वर म्युच्युअल अँड हां तिकडच्या तिकडे ते उत्तरही मिळालं होतं. सो शी अंडरस्टूड. या अँड इट वॉज व्हेरी नॅचरल इनफ की तिने ते एक्सेप्टही केलं होतं. आणि आमच्या घरच्यांनाही ते कळलं होतं कारण टीचर्सनी जरा फोनाफोनी करून कळवलं होतं की तुमच्या पोरी अशा करतायत. आणि माझे आईवडिलांनी किंवा तिच्या आईवडिलांनी एकच सांगितलं की त्यांना हरकत नाही तुम्हाला काय हरकत आहे. या सगळ्या लव्ह स्टोरीज ऐकल्यानंतर जरा आम्हाला समजावून सांगा हे प्रेम म्हणजे नेमकं खरंच काय असतं? यातल्यापैकी सगळ्यांचं मिक्सचर असतं की याच्यापैकी सगळं काहीतरी वेगळंच असतं? हां म्हणजे ह्यातला सगळ्या भागाचं मिक्सचर नक्कीच आपल्याला म्हणता येईल. पण तरीही प्रेम या गोष्टीबद्दल भरपूर गोंधळ आहे. कारण एकतर काय झालं माहिती आहे कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाचा असा समज झाला आहे की कॉलेजमध्ये गेल्यावर आपलं जर एकही अफेअर झालं नाही तर कॉलेज आपल्याला सर्टिफिकेट देत नाही. हा कंपल्सरी प्रोजेक्ट आहे पूर्ण केला तरच डिग्री मिळेल. बरोबर आहे. हो पण म्हणतायत. आणि त्याच्यामुळे मग काय ओढून तडून प्रेम करायला जातात मग मार खातात मग नंतर आमच्याकडे येतात कारण सायकॉलॉजिस्ट. पण मग मुळात काय माहिती आहे ना प्रेम ही एक भावना आहे जी निसर्गाने आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे आणि ती फक्त काही जोडीदाराच्याच नात्यामध्ये नाही आहे ती सहकार्यासाठी अनेक नात्यांमध्ये ती आहे. बरोबर. आणि त्याचं मूळ उद्देश असं आहे की प्रेमाच्या भावनेमुळे माणूस जोडला जातो की मला हा दिसला म्हणून मी प्रेमात पडले किंवा हिला बघितलं आणि मी प्रेमात. हे खोटं आहे. प्रेम आधी आपल्या मनात निर्माण होतं मग निर्माण झाल्यानंतर आता ह्याला ठेवायला कोणतरी आपण शोधत असतो आणि मग जो दिसतो पहिला त्याच्यावरती ठेवतो. वयात आल्यानंतर ना सामनेवाले खिडकी में प्रेम का होतं कारण ते निर्माण झाल्यावर जो दिसेल तिकडेच ठेवणार ना आणखी कुठे ठेवणार. तर आता लक्षात आलं. त्यामुळे एक लक्षात घेऊया की प्रेम हे आपल्या मनात निर्माण झालंय आणि त्यामुळे त्याची जबाबदारी आपली आहे. आज काय झालंय की आज प्रेम व्यक्त करताना सुद्धा अनेक प्रॉब्लेम्स येत आहेत. आज जर मी प्रेम केलं आणि जर मी ते प्रेम व्यक्त केलं कुठेही केलं तरी सुद्धा त्याला अडकाठी घातली जाते. मला सांग याच्याच बरोबर उलटं तुम्ही करता. तुमची चळवळच अशी आहे की राईट टू लव्ह. तुला असं वाटतं की प्रेमाला कुठलीही बंधनं नसावीत? नक्कीच प्रेमाला कुठलीही बंधन नसावीत. म्हणजे प्रेमाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर प्रेम ही जगातली सर्वश्रेष्ठ भावना आहे आणि ती सर्वांना येते आणि माणूस हा मुळात प्रेमाचं भुकेला आहे. माणूस हा प्रेमाशिवाय राहू शकत नाही आणि तो माणूस हा प्रेम शोधतच असतो. त्यामुळे प्रेम काय वल्गर नाही काय प्रेम काय ही चुकीचं नाही आहे. पण आपल्या देशातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे
की या देशामध्ये लोकशाही नांदत नाही तर इथं धर्मसत्ता नांदते आणि ही धर्मसत्ता ठरवती तुम्ही प्रेम करायचं का नाही करायचं, तुम्ही किस करायचा नाही करायचं, तुम्ही हक करायचा का नाही करायचं ही धर्मसत्ता ठरवती. म्हणजे थोडक्यात आता मला असं वाटतं ह्यांनी हिंदू मुस्लिम विवाह केला, पण या धर्मसत्तेचं एवढं दडपण आहे यांच्यावर की हे घरी सांगू शकत नाही की आम्ही विवाह केला आहे म्हणून. म्हणजे थोडक्यात हे झालं की आपल्या या लोकशाहीच्या या देशामध्ये अजूनही देखील धर्मसत्ता आहे आणि या प्रेमामध्ये येणारी खूप मोठी समस्या आहे. मुळातच प्रेमाला कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, वर्गाच्या, लिंगाच्या चौकटीतच बसवता कामा नये. ती भावना आहे आणि ती कोणाबद्दलही वाटू शकते. त्याच्यामुळे त्याला कोणी असं तिथे ते वलय किंवा कुंपण तयार करू नये. हे ज्याला वाटतंय त्याचं एकमेकांसोबत प्रेम असू शकतं आणि त्याला तो ॲक्सेप्टन्स मिळायला पाहिजे. त्याच्यावर कोणी अधिकार किंवा मक्तेदारी गाजवण्याचं काहीही कारण नाही. मुळात प्रेम म्हणजे जबाबदारी आणि बंधन आहे, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे आपण लहानपणापासून. म्हणजे आत्तापर्यंत आता आपण प्रेमाची एक व्याख्या बघितली, प्रेमाचे बरेच प्रकार आहेत. मग तिथे आईचं आणि मुलाचंही प्रेम असतं, मुलीचं आणि वडिलांचंही प्रेम असतं, ते वात्सल्य म्हटलं जातं. देशापती प्रेम असतं, ते वेगळं असतं. ज्या वेळेला आपण आपला जोडीदार निवडतो ना, त्यावेळेला मला एक फक्त सांगायचं आहे, तर प्रत्येक धर्माच्या ना चालीरीती वेगवेगळ्या असतात. ज्या वेळेला आपण त्या जातीच्या म्हणजे परधर्मीय विवाह करतो किंवा परजातीय आंतरजातीय विवाह करतो, त्यानंतर पुढे जाऊन ना कुठेतरी त्यांच्या ज्या चालीरीती असतात, त्यांचे विचार प्रणाली असते, हे कुठेतरी क्लॅश होत राहते. होतात. आपण पटकन उत्तर घेऊया, मग मी तुमच्याकडे परत येतो. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही दोघांनी, तू हिंदू आहेस, तू मुस्लिम आहेस, तुम्हाला असं वाटतं की हे प्रॉब्लेम्स खरंच येतात की नाही? असे काय नाही दोघां असं सांगितले की तुला तुझ्या धर्माचं जे काय करायचे तू करू शकतेस. शेवटी एक समाज व्यवस्था आहे ना, समाज व्यवस्थेला तुम्ही समाजात एक मिनिट समाजात राहता की नाही, तुम्ही समाजात राहतो की नाही आपण, पण समाजात आपण बरोबर आहे ना. मग जर समाजात राहतो तर समाजातले काही नियम पाळावेच लागतात. मग तुम्ही म्हणाल की मला काही करायचं झालं तर कायदा पण नको इकडे. या देशामध्ये 1947लाच भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी घटना स्वीकारलेली आहे आणि या घटनेअंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि जोडीदार निवडण्याचंही स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कोणतीही एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी या देशातल्या तरुणांच्यावरती आदेश लादू शकत नाही आहे. मिया बीबी राजे तो क्या करेगा काजी, संतांना हे मानत असतील ना, संत कबीरांनी सांगितलंय, पोथी पडी जग मुआ पंडित भया न कोय, ढाई अक्षर प्रेम के पडेसो पंडित होय. त्यामुळे संतांना मानत असू, फुलेशाह आंबेडकरांना मानत असू, तर आम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं पाहिजे, कारण प्रेम हा जगाचा पाया आहे. तसं बघायला गेलं तर आमचा आंतरजातीय विवाह आहे. बरोबर. आम्ही आमच्या आईवडिलांबरोबर, म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. आमच्यात कुठल्याही चालीरीतींवरनं काहीही प्रॉब्लेम झालेला नाही. म्हणजे ते जे म्हणतात की चालीरीतींमुळे प्रॉब्लेम येऊ शकतात, हा असं काही होत नाही. हे तुमच्या अंडरस्टँडिंग वरती अवलंबून आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विरोध जो होतो तो फक्त विरोधाला करायचा म्हणून केला जातो. आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं की धर्म माणसासाठी झालेला आहे का माणूस धर्माच्या सोयीसाठी निर्माण झालेला आहे, अगदी हा ज्याचा त्याने निर्णय घ्यायची गरज आहे. प्रेमात बंधनं आणि जबाबदारी असते, पण मला असं वाटतं की ओझं आणि जबाबदाऱ्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जबाबदारी असते ना ती आपण स्वीकारलेली असते आणि ओझं कोणीतरी दिलेलं असतं. आणि जेव्हा आपण खरंच प्रेमात असतो, म्हणजे खरंच जर ते प्रेम असेल तर त्याची जबाबदारी असते, ते ओझं कधी वाटत नाही. आता एक साधी गोष्ट सांग, जेव्हा आपण प्रेम करतो किंवा जर माझं कोणावर प्रेम आहे, जर मी कुठे फिरायला गेलो, समज व्हॅलेंटाईन डेचंच निमित्त घे, जर मी व्हॅलेंटाईन्स डेला कुठे फिरायला गेलो आणि त्यावेळेस मग कोणतरी येतं, एक झुंडशाहीनी लोक येतात, मला म्हणतात हे चूक आहे, इकडे असं फिरायचं नाही, तुम्ही कसे पार्कात फिरता, तुम्ही कसे हातात हात घालून फिरता, हे तुला पटतं? नाही, अजिबातच मला पटत नाही. कारण की मला असं वाटतं प्रेम हे व्यक्त, कारण की प्रेम असं आहे की ते दाबून कधीच ठेवता येत ना, ते नेहमी व्यक्तच व्हायला पाहिजे. आणि कोणत्याही संस्कृतीमध्ये असं कधीच सांगितलेलं नाहीये की प्रेम व्यक्त करू नका, असं कधीच सांगितलं जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे हे म्हणाले ना की येतं कोणतरी झुंडशाहीने काही करतं, तर मला सांगा भारतामध्ये बरीचशी उद्यानं आहेत, बरीचशी कपल फिरत असतात, वर्षातून किती वेळा असे हल्ले होतात. पण मग एका त्या दिवशी काय एवढे हल्ले होतात? अमेरिकेत हा दिवस नॅशनल कंडोम डे म्हणून साजरा केला जातोय. प्रेम व्यक्त करायला तुम्हाला एकच दिवस आहे का? 365 दिवस बाकीचे कुठे गेले? अहो पण मग 365 दिवसांपैकी कुठल्याही दिवशी जर प्रेम व्यक्त केलं ना तरी तुम्ही येणारच आहात समोर उभे ठाकणारा. किती घटना घडल्या भारतात, असं तुम्ही समोर येणारच आहात. आज चला मी 15 फेब्रुवारीला जर मी माझं प्रेम व्यक्त केलं, नाही जर मी 15 फेब्रुवारीला माझं प्रेम व्यक्त केलं, चला मी उभं राहून माझ्या प्रेयसीला या पार्कमध्ये जर किस केलं, तर हे तुम्हाला चालणार आहे का? परत तुम्ही तेच म्हणणार की पब्लिक प्लेसेस तुम्ही चाळे करता, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही चाळे करू बरं चाळे म्हणजे नेमकं काय? ठीक आहे,
बरं, हा चांगला एक मुद्दा आहे. चाळे म्हणजे नेमकं काय आणि तुम्ही ज्या इतिहासाच्या गोष्टी करताय ना, इव्हन कोणी कोणत्या हात दिवशी पकडणं, साजरं खांद्यावर करावं? हात ठेवणं, हां. हे चाळे आहेत. हात पकडणं, खांद्यावर हात ठेवणं, म्हणजे तुम्ही तुमच्या नवरा बायकोच्या जेव्हा रूम मध्ये या सगळ्या गोष्टी करता तेव्हा ते चाळे होत नाही, आणि जेव्हा बाहेर आम्ही ह्या गोष्टी केल्या तर ते चाळे होतात का? ठीक आहे. नैतिकतेच्या पातळीवर हे आणण्याचा अधिकार तुम्हाला नेमका काय आहे? बरं, हे सगळे शारीरिक जे काही संबंध वगैरे बेडरूमच्या आत होतात ते काय बाहेर केले जातात का भारतात? इथलं काहीतरी कल्चर आहे ना. तुम्ही एक मिनिट, कुठल्याही गोष्टीला म्हणतात ना, तुम्ही टोकाला घेऊन जाऊ नका. कोणी तुम्हाला इथे मला सांगा ना, किती जण इथे गळ्यात गळे घालून फिरत असतात, किती जण नाही, विरोध मग एक करायला मिनिट येतात? मला सांगा, तुम्ही जेव्हा कुठल्याही जेव्हा गोष्टीला जेव्हा तुम्ही- जेव्हा काही कपल्स फिरतात, मला एकच साध्या प्रश्नाची उत्तरं द्या. बरोबर. ज्यावेळेस काही कपल्स अशीच फिरत असतील, हो. हा व्हॅलेंटाईन्स डे असेल, कुठलाही दिवस असू दे, समजा 365 दिवसांपैकी कुठलाही दिवस, हो. त्यावेळेस हार घेऊन याल, त्यांच्या गळ्यात हार घालाल, म्हणा लग्न करा आणि मग फिरा, याला काय म्हणायचं? आम्हाला अधिकार दिला नाहीये ना. बरोबर आहे. मगाशी फक्त एक क्लिअर करतो की आमच्या संघटनांनी कुठे हल्ले केले नाहीत ना कोणावर. मग हिंदू ठीक आहे, आपण जनजागृती त्याच्या आपण पुढे एक सांगतो, जाऊया, just त्याच्या एक पुढे, पुढचं. या मुद्द्यावर अधिकार बोलूया. दिलेला ओके. नाहीये. एक मिनिट, अधिकार दिलेला नाहीये. तुम्हाला असं वाटतं की ते त्रास देत आहेत, बरोबर आहे. मग कायद्याने तुम्हाला त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार दिलाय ना. करा तक्रार, जा न्यायालयात. प्रेम हे फक्त कुठल्याही एका दिवसाला तर होऊ नाही शकत. भारतीय संस्कृती, भारतीय कल्चर हे खूप म्हणायला गेलं तर कृष्णा, रुक्मिणी, राधा, काय सांगितलंय भारतीय संस्कृतीत? या सगळ्या एवढ्या काय सुंदर सांगितलं? एवढं जरा सुंदर सांग ना, आम्हाला पण प्रेमाच्या ऐकायचंय. एवढं मला नाही सुंदर माहिती. चल, मी म्हणतो मला माझी संस्कृती नाही माहिती, मला जरा समजावून सांगा भारतीय संस्कृतीत प्रेमाबद्दल काय मी सांगता? तेच सांगतोय की सांग. भारतीय संस्कृतीने एवढं सुंदर प्रेमाचे उदाहरणं दिलेले आहेत. देशावर प्रेम करू शकतो, आई बहिणीचं प्रेम असू शकतं, आई मुलाचं प्रेम परत असू तू आहे शकतं, ना, सगळ्या एक गोष्टींचं मिनिट. प्रेम असू आपण शकतं. दोन जोडीदारांमधल्या प्रेमाबद्दल आज बोलतोय. दोन कृपया आज तुम्ही देशावरच्या प्रेमाला आणि या प्रेमाला इक्वेट करू नका. मी equate नाही तुम्ही करत म्हणजे आहे, पण प्रत्येक आपण- गोष्ट जर राष्ट्रभक्तीबद्दल इक्वेट करायला लागलो ना, तर मग आपण कुठल्याच गोष्टींमध्ये चर्चाच करू नाही शकत. मी काय म्हणत होतो, राष्ट्रभक्तींच्या बाबतीत नाही, पण प्रत्येक गोष्टीमध्ये हाच रिलेट येतो की 14 फेब्रुवारीलाच प्रेम दिवस का? हाच आमचा जर सगळ्यांचा मी प्रश्न 15 आहे. फेब्रुवारीला हा प्रेम दिवस केला तर त्याला तुझा विरोध आहे की नाही? माझं म्हणणं आहे की रस्त्यावर उभं राहून किस करण्याला आम्ही प्रेम नाही म्हणत. पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन इम्पॉर्टंट आहे का, माझा हा प्रश्न आहे. पण आता म्हणजे आजकालचे जे पिढी प्रेम जे एवढंच आहे म्हणताय, का? प्रेम म्हणजे पिढीचा प्रश्न नाही आहे, पण पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन इज मोर दॅन व्हॉट इज इट. व्हॉट इज पीडीए? पीडीए इज सिम्पली लाईक यू आर गोइंग ऑन किसिंग अँड नॉट जस्ट किसिंग, ह्याच्याही पुढे गोष्टी होतात आजकाल. काय? यू गो ऑन बेस्ट अँड यू गो ऑन अक्सा. आता किती ऑलमोस्ट पर मंथमध्ये 6 ते 7 रेट्स पडतात तिथे. आम्ही असं नाही म्हणते की आमच्या प्रेमाला विरोध आहे, आमच्या संघटनेचा किंवा कोणाचाही, पण एक मर्यादा असते, आपली एक एथिकल रिस्पॉन्सिबिलिटी असते. आपण सोसायटीमध्ये राहतो, तर आपण जेव्हा या वयात आहोत आपल्याला ही गोष्ट बरोबर वाटते. अजून काही वर्षांनी जेव्हा आपण पेरेंट्स बनू, तेव्हा आपल्याला रस्त्यावर लोक करताना दिसेल, तेव्हा आपल्याला काय वाटतं, लहान मुलंही असतात रस्त्यावर, तर या म्हणजे गोष्टी तुझा जरुरी विरोध नाही आहे, आहेत की तुझा विरोध आहे रस्त्यावरच की केल्या बँडस्टँडला पाहिजे. गळ्यात गळे घालून खांद्यावर हात ठेवून बसणं. पहिली गोष्ट म्हणजे किंवा हल्ले नुसतं- तेव्हाच झालेत जेव्हा खूप मोठ्या प्रकारावर किंवा एक लिमिट क्रॉस केली गेली आहे. फक्त हातात हात पकडल्यानंतर हल्ले झालेले नाही आहेत. हे सगळे ज्या पद्धतीने बोलतात ना की बाहेर जाऊन कुठेही करणं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा मित्रमैत्रिणी भेटणं, गार्डन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मुळात इथे जाण्याची वेळ काय येते? हा ऍक्सेप्टन्सच घरापासून, कुटुंबापासून, व्यवस्थेपासून दिलेला गेलेला मला सांग, नाहीये, मुंबईमध्ये, त्यामुळे ह्या अशा पुण्यामध्ये, गोष्टी केल्या जातात. आपल्या ठिकाणी आज मोकळेपणाने फिरायला जागा नाहीयेत. मी खरं सांगतो, मुंबईमध्ये नाहीयेत जागा. मुंबईमध्ये आणि कुठेच जर फिरता येत असं नाही. वाटत मग असेल ना, नाही, जुहू आणि बीच जर असेल, असं वाटत बँडस्टँड असेल, असेल, वरळी या बीच गोष्टी असेल, या तिकडेच जावं स्थानकांवर, लागतं फिरायला. सार्वजनिक ठिकाणी हे असले प्रकार घडू नये, कपल्सना हा मोकळेपणा मिळू नये, तर तुम्ही किंवा या शासनाने किंवा ह्या लोकांना, ज्या कोणाला वाटत आहे ना, त्यांनी तरुणांसाठी किंवा कपल्ससाठी वेगळी गार्डन काढावी. ज्यांनी प्रेमच नाही केलं ते दुसऱ्यांना का शिकवतात प्रेम कसं करायचं नाही करायचं? सगळ्यात पहिली रोहित, गोष्ट. उत्तर दे. प्रेम म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीवरच नाही, ठीक आहे. करावं असं नाही ना. नाही, प्रेम हे फक्त व्यक्तीवरच करावं. मी माझ्या आईवर प्रेम करू शकतो आणि मी माझं प्रेम इथं डिस्क्लोज का करावं? कोणी अधिकार दिलाय का असं? म्हणजे या बाबतीमध्ये काय होत आहे माहिती आहे ना, की प्रेम नैसर्गिक आहे, ते प्रत्येकाला जाणवतं. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते ते त्या पद्धतीने व्यक्त करत असतात. पण त्याला विरोध जो होतो ना, हा बऱ्याचदा संघटनात्मक पातळीवरती होतो. आणि जेव्हा संघटना हा विरोध करत असते ना, तेव्हा त्यांची काही उद्दिष्ट असतात. आणि म्हणून आता व्हॅलेंटाईन डे फक्त अमेरिकेतच कुठे साजरा केला जातो? मग आपण फक्त अमेरिका का धरून ठेवलं आहे? फक्त अमेरिकेत नाही केला जात आहे ना, तो इतर युरोपियन देशामध्ये सुद्धा होतो. व्हिजिबिलिटी प्रत्येकाला हवी असते. त्यामुळे कोणाला तरी विरोध केला ना की मग आम्ही दिसतो. पब्लिसिटी. आणि म्हणून काही वेळेला ह्या व्हॅलेंटाईन डेला विरोध केला जातो किंवा त्याच्यापेक्षा आमच्याकडे काहीतरी आहे. बघा,
मातृपितृ दिन साजरा करावा, पण आपल्या देशात ऑलरेडी मातृपितृ दिन साजरा करण्याची पद्धत आहे, त्यामुळे त्याला वेगळं करायची गरज नाही. पण तरी जरी असं वाटलं की तो त्या दिवशी करावा, असं जरी वाटलं तर तुम्ही तो विचार मांडला. आता लोकांना ठरवू देत ना की त्यांना हवा का नको. आम्ही कधी प्रेमाला विरोध केला नाही, पण जे ते पब्लिक प्लेसमध्ये जे अश्लील चाळे केले जातात ना, त्याच्यासाठी आमचा विरोध आहे. बरं, अश्लील चाळे म्हणजे जरा मला सांग काय हे. बरं सर, हा, म्हणजे मी हे का म्हणतोय ना, कारण ना आपल्या संस्कृतमध्येच एक वाक्य असं आहे, कामातुराणाम न भयम न लज्जा. म्हणजे हे फार आधीपासून आपल्या इकडे रेकॉर्डेड फॅक्ट आहे. आता ह्याला काय म्हणायचं. त्यामुळे असं आहे, म्हणजे ही गोष्ट आधी कधी नजरेत आली नव्हती का, तर ही आधी गोष्ट नजरेत आलेली आहे. हा, तर त्याच्याबद्दल काय करायचं ह्याच्याबद्दल प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने त्याला उत्तर देऊ. जे किसिंग करतात किंवा त्याच्या पण पुढे आजकाल हे चाळे चाल जातात. अरे म्हणजे काय, जरा खुलेपणाने बोल ना, काय फरक पडतोय, बोल खुलेपणाने. काय वल्गर ऍक्टिव्हिटी होतात ना आता इकडे सगळीकडे. पण आता ज्या वेळेला कोणते पण पालक मुलांबरोबर फिरत असतील, ती लहान मुलं तर बघणार, त्यांच्या मनावर वाईट परिणाम. म्हणजे तू म्हणतोय की हे सगळं घडतंय, हे पाश्चिमात्य संस्कृतीतनं आलेल्या गोष्टी आहेत, या आपल्या संस्कृतीत नव्हत्या, आणि त्याच्यामुळे त्याचा जो घाला आहे पाश्चिमात्य संस्कृतीचा, त्यामुळे हे घडतंय. मला सांग, आपल्याला बाकीच्या सगळ्या ठिकाणी पाश्चिमात्य गोष्टी चालतात नाही, आम्हाला उदाहरणार्थ नाही झालं तुला, नाही. तू जी घातलेली जीन्स आहे, एक मिनिट, साध्या पहिल्या, आता टॉप टू बॉटम प्रत्येकाच्या ह्याच्यावरनं जाऊ. इंडिया, हा, दिस इज प्रोवोक इंडिया. अगं प्रोवोक इंडिया, प्रोवोक इज नॉट एन इंडियन ब्रँड. आय एम रिअली सॉरी, आय एम सॉरी. एक मिनिट, अच्छा नाही, ऐक ना, ऐक. ज्यावेळेस आपण म्हणतो की पाश्चिमात्य गोष्टींचं अनुकरण केल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात, मला फक्त प्रत्येक गोष्टीचं एक उदाहरण देऊ दे. कपड्यापासून बोलण्यापर्यंत, वागण्यापर्यंत ते खाण्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीत आज आपण पाश्चिमात्य गोष्टी वापरतो. ही जी जीन्स मी घातलेली आहे, ही जी तू घातलेली आहे, जे काय आहे ते आपल्याकडे नाही ना पहिल्यांदा घालायचे. आपल्याकडे पहिल्यांदा साड्या घालायचे, पंजाबी ड्रेस, धोतर घालायचे, सदरा कुर्ता घालायचे. आज आपण ते घालत नाही. आज आपण जातो कुठे, मॅकडॉनल्ड्समध्ये, मला असं वाटतं की सगळेजण जातात, आपण बर्गर खातो, ते आपल्याकडे नव्हतं आलं, पण आपण त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे. आपण बोलतो इंग्लिशमध्ये कारण का ती लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन आहे, आपण त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे. आपण जर या सगळ्या गोष्टींना ॲक्सेप्ट करू शकतो, तर आपण बीइंग फ्री आणि माय राईट टू लव्ह अँड एक्सप्रेस दॅट लव्ह, याला का नाही ॲक्सेप्ट करू शकतो. माय राईट टू लव्ह शुड नॉट बी जस्ट फिजिकली कनेक्टेड अँड फिजिकली रिलेटेड, पहिली गोष्ट. आणि तुम्ही या गोष्टींना हो म्हणता, तर तुम्ही, कारण ते होतं, त्याच्यामुळे क्राईम वाढलेले आहेत पाश्चिमात्यांच्या अनुकरणामुळे. हातात हात घालणं फिजिकली रिलेट नाहीये. तुम्ही राहा ना, सांगा, चालला की चांगले व्यवस्थित चाला. कोणी हेच ती म्हटली तुम्ही ना, जेव्हा मी म्हणताय हातात ना, हात घालून तुम्ही फिरले, म्हणताय. जेव्हा हे म्हणतात हातात अरे हात मग घालून physically फिरले, relate, की अरे त्याच्यावर मला physically टॅबू तुम्ही लागला सांगताय जातो, सगळं. की काय अरे चाळे करताय. आतापर्यंत जर मी physically खांद्यावर हात मग घालून बसलो आता पार्कमध्ये, तुम्ही तर मला मुलाची आणि म्हटलं जातं मुलीची की काय जी चाळे काही करताय. मुलाची आणि मुलीची तुम्ही चर्चा चालली आहे ना, तेवढ्याच प्रेमाबद्दल म्हटलंय. सरांनी म्हटलं ना की कामातुराणांना भयंना लज्जा, हे म्हटलं ते कुठल्या पद्धतीने म्हटलं ते बघा. एक मिनिट, दुसरा भाग, पहिला भाग एवढं सांगायचं ना की कामशास्त्र नावाचा ग्रंथ दिलाय ना, म्हणजे आम्ही कामाला कुठे हिंदू संस्कृतीने किंवा कुठल्या संस्कृतीने नाकारलाय का. तुम्ही कामच करू नका, म्हणजे वासना नसावीच असंही म्हटलं नाहीये. आपण षडरिपूंमध्ये कामाचा पहिला उल्लेख केलेला आहे. आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो ना, त्यावेळेला ती गोष्ट चुकीची आहे असं म्हटलं जातं. आपण विवाह संस्था का म्हणतो आपली चांगली आहे. तुम्ही अमेरिकेचं जेव्हा 10 उदाहरणं घेताना, त्यावेळेला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे ठरलं पाहिजे. म्हणजे म्हणतात ना की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं, पण हे कोण ठरवणार. अरे सत्सद विवेक बुद्धी आहे ना, माझी सत्सद एक मिनिट, विवेक बुद्धी हा, मला मग इथे म्हणते मला ना की तेच हे म्हणायचं करायला आहे पाहिजे. की व्यक्तिगत म्हणजे तुम्ही काय स्वातंत्र्य, एक ठरवणार? मिनिट, व्यक्तिगत स्वातंत्र्य ज्या वेळेला या गोष्टीचा समाजाच्या सरांनी अगदी उल्लेख केला, संघटना, मला तेच म्हणायचंय, मला तेच म्हणायचंय, अजिबात अजिबात नाही. एक याबद्दल लोक मिनिट, म्हणतात. हे बघा, संघटना ही पब्लिकची आहे की नाही, कोणाची? जनतेतून आली आहे की नाही. व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ना, तुम्ही उपभोगा ना. तुम्हाला घरामध्ये अगदी तुम्ही कसंही फिरा, कसंही राहा, कोणी त्याला म्हटले नाही. जेव्हा तुम्ही समाजात येता तेव्हा समाजाचे नियम हे पाळायचेच असतात. समाज म्हणजे कोण? पाळायचेच समाज असतात. आम्ही नाही आहोत का? आम्ही समाज आहोत. अहो, मग जशी तुमची मत आहे तशी आमची मत आहे. जशी तुमची मत आहे तशी आमची मुभा आहे. बरोबर आहे ना, पण ती लादू नका. अरे कोण लागतंय, कोण लागतंय. मी तेच विचारलं की पूर्ण वर्षभरामध्ये अशी किती आक्रमणं झाली. प्रत्येक प्रेमात फरक आहे. तुम्ही भावाशी लग्न करू शकत नाही, लक्षात आलं. भावा आणि बहिणीचं प्रेम वेगळं आहे, आईचं आणि मुलाचं प्रेम वेगळं आहे, पती आणि पत्नीचं प्रेम वेगळं आहे. त्यामुळे सगळ्यावर तुम्ही एकच बंधन लावू नका. ते प्रेमामध्ये असतं ना, ते धर्मापेक्षा आपल्या राष्ट्रावर अधिक प्रेम करतात, कारण त्यांना लोकशाहीने शिकवलंय की इथं प्रेम करणं. पण जे प्रेम जे म्हणजे लोकशाही मानत नाही ना, ते धर्माचे फॉलोअर असतात. त्यांनी राष्ट्रभक्ती आम्हाला तरी शिकू नये प्रेम करणाऱ्यांना. मला सांग, या रूढी परंपराच्या
जाळ्यामध्ये हे प्रेम अडकलंय का गं? बेसिकली जेव्हा एक मूल जन्माला येतं, तो कुठलाही टॅग घेऊन येत नाही, ते आपण देतो. ऍब्सोल्युटली. मग तू असंच झालं पाहिजेस, तू हेच केलं पाहिजेस, हे सगळं ते लोक ठरवतात. अरे त्या मुलाला मोठं होऊ द्या, त्याला ठरवू द्या ना त्याचं लाईफ काय करायचं आहे. तुम्ही गायडन्स करणारे कोण? तुम्हाला एक कधीतरी त्रास झाला असेल तुम्हाला गाईड करताना, पण तुम्ही तेच परत त्या मुलावर करताय आणि ते तो पुन्हा तेच करणार आहे. मॉरल पोलिसिंग इव्हन आम्ही सपोर्ट करत नाही आहे, ठीक आहे. आमचं फक्त काय म्हणणं आहे की जे आजच्या दिवशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की अमेरिकाचं आम्ही उदाहरण काही घेत आहेत, कशाला घेत आहेत? द रिझन बिंग US being a very big country where Valentine Day has been फॉलोड सिंस एजेस, जो फॉलो हो रही है, जो कल्चर फॉलो हो रहा है, जो ट्रेडिशन फॉलो हो रहा है, उसका साइड इफेक्ट अगर आप देखोगे तो देर आर हंड्रेड्स ऑफ थाउजेंड्स ऑफ टीन्स जो टीन प्रेग्नेंट हो जाते हैं. आप और मैं नहीं चाहते हो कि आपके मेरे घर में 12 साल की एक बच्ची आती है. लेट मी कंप्लीट नाही, कुणाची नाही. स्टिरियोटाइप तुम्ही का करताय? आम्ही करत बघा, आम्ही तुम्हाला तुम्ही फक्त म्हणता की या दिवशी आपण मातृपितृ दिन करावा. मला आता साधं उत्तर दे, मग मी दुसऱ्या दिवशी आई वडिलांवर प्रेम नाही का करा, करायचं? तुम्हाला मग ते मी नाही. करतो ना, मग मी या दिवशी एक दिवस दुसऱ्या कोणावर प्रेम व्यक्त का नाही करू शकत? व्यक्त करा. आई वडिलांचं प्रेम मी बघा, दररोज व्यक्त करायला मी करतो. तुम्हाला मॉरल पॉलिसिंग करत नाही, मी तुम्हाला थांबत नाही. मग तुम्ही काय म्हणताय? मी फक्त हे सांगते ह्याच्या जे आज साईड दिल्लीमध्ये इफेक्ट्स तुम्ही होत एवढी मेट्रोला होर्डिंग लावली की हा फक्त दिवस मातृपितृ दिन म्हणूनच साजरा करा. ते काय आहे? मग ते मॉरल पॉलिसिंग नाहीये, तो दबाव मी नाही. कोणाला मारत नाही, कोणाला हात पकडत नाही, कोणाला थांबवत नाही करायला. तुम्ही म्हणताय की मी हे फक्त करू त्यांना नका. एज्युकेट. बघा, देर इज अ डिफरन्स बिटवीन एज्युकेटिंग अँड फोर्सिंग समबडी. वी आर नॉट फोर्सिंग समबडी, वी आर जस्ट ट्राइंग टू एज्युकेट. सर, तुम्ही मगाशी जसं म्हणालात की आपला समाज आपल्याला सांगतो काही गोष्टी, काही नियम, तर त्या समाजाचं आपण ऐकायचं म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा नाही. तर मग मला सांगा, ज्यांच्यावर असे आरोप असतात त्यांचं ऐकून आपण का वागायचं? समाजात राहतो तर समाजाचा नियम आपण पाळतो, ठीक आहे. आता इकडचा हा विषय आता आला म्हणून सांगतो की त्यांच्यावर आरोप आहेत, पण अजून कुठलाही आरोप सिद्धही झालेला नाही. एक मिनिट, ज्याच्यावर आरोप आणि आहेत आपली त्यांनी जर मला न्यायप्रणाली काही अशी सांगते. सांगितलं एक तर ते मिनिट, मी का न्याय मानणार? मला काय म्हणायचंय, तुम्ही एक संघटना म्हणताय ना, ते नियम बाजूला ठेवा ना, ती संघटना बाजूला ठेवा, ठीक आहे. मी असं म्हणतो की आश्रम जीवापासून संघटना बाजूला ठेवा. इतर अनेक जण आहेत की त्याला विरोध करतायत, त्यांचं ऐका, त्यांच्यावर कुठले आरोप नाही आहेत. म्हणजे तुमचं ऐका, म्हणजे तुमचं ऐका म्हणजे बघा. आणि दुसरा भाग म्हणजे ना, आणि मॉरल पॉलिसिंग म्हणजे ना, मागासपासून हेच सांगतो की आम्ही ना कोणावर असं दडपण आणतोय, कोणाला मारतोय, असं झालेलं नाहीये. समाजाचे नियम म्हणजे काय आहेत? समाजाचे नियम आम्ही भारतीय नागरिक म्हणून सांगतो की ते IPC मध्ये, इंडियन पिनल कोडमध्ये आहेत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये. याच्यापेक्षा कोणीही समाजाचे नियम इतरांनी ठरवायचं कारण नाही आहे. श्रीकृष्ण राधाचं उदाहरण सांगत बसता हे बाकीच्या देशांमध्ये पण ह्याचं भारताच्या काही संस्कृतीचं, चांगल्या संस्कृतीचं, मानवतेच्या संस्कृतीचं हे काय उदात्तीकरण केलं जातं आणि त्याचं चांगलं ॲप्रिशिएशन केलं जातं. ते आपल्या चांगल्या काही गोष्टी स्वीकारत असतात. आपण त्यांच्या सोयीच्या गोष्टी, तुम्हाला अमेरिकेने विकलेली लढाऊ विमानं पाहिजेत आणि तुम्हाला अमेरिकेचं काही एखादी चांगली गोष्ट असेल ती नको आहे, हे चालणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट डबल स्टँडर्ड सोयीने घ्यायची आणि त्याचं राजकारण करायचं, हे होतं काम. लग्न संस्थेवर म्हणत होताना मला लग्न करायचं आहे, मला माझ्या नवऱ्या म्हणजे ज्याच्यासोबत मी राहतोय त्याच्यासोबत लग्न करायचं आहे, तो पुरुष आहे, द्या मला हक्क. पण तू त्यांना हक्क कारण मागतोस का? काय होतंय ना, मी हक्क बाहेर मग तू का मागितले. मागतोयस हक्क? कसं होतंय, हे सगळ्यात जास्त विरोध करतात प्रत्येक वेळेला. आम्ही म्हणतो आम्ही प्रेम करतो, मला ज्याच्यावर प्रेम करायचं आहे त्याच्यावर मी प्रेम तुला काय केलं. त्यांची फिकीर आहे का? मला काही त्यांनी फिकीर जर नाही. हक्क माझ्या दिला नाही घरच्या दिला, लोकांनी एक्सेप्ट केलं, गोष्ट संपली. मग तेच मी म्हणतोय. पण कसं होतंय ना, हे जेव्हा पण मग मला ज्यावेळेस ते विरोध करतात मला तेव्हा उभं राहावं लागतं. Right. आणि प्रत्येक वेळेला उभं राहावं लागतं. माझी सगळ्या एनर्जीज ना कुठे जातात ना, त्या ह्याच्यात जात नाही की आता मला घरी कसं पाहू आणि घर कसं पुढे सरकवू. हा जो विरोध होतो की नाही, समाजातला लढा जो आहे तो त्याच्यात संपत नाहीये माझ्या आयुष्यातला. 40-50 देशांमध्ये ह्या माझ्या संघटनेकावाने फिरलेलो आहे. वेगळ्या बुलेट ट्रेन असेल, पब्लिक प्लेसेसमध्ये एखाद्या ठिकाणी दोघे जण प्रियकर प्रेयसी असतील, गाळाभेट करत असतील, तिकडे लोक अगदी ढुंकून देखील बघत नाहीत. त्यांना ते त्याच्याबद्दलचं काही वाटत नाहीये. मला असं वाटतं अश्लीलता तिथे नाहीये, तर अश्लीलता बघणाऱ्याच्या मनामध्ये आहे. तुम्हाला जर तो प्रॉब्लेम होत असेल तर तिथं अश्लीलता आहे. ओके. तुम्ही म्हटलं की काही संघटना विरोध करतायत, तो विद्यार्थी परिषद पण त्यात गणली जाते, पण आमचा विरोध नाही आहे त्याला. आमचा विरोध याला आहे की तुम्ही ज्या स्टाईलनं जे व्यक्त करता आणि एका दिवशी व्यक्त करता, त्याला आमचा विरोध आहे. कसली स्टाईल? नाही ऐका ना, माझं म्हणणं आहे, एका दिवशी प्रेम करावं का? 365 दिवस तुम्ही बाकीच्या दिवशी का त्याचा द्वेष करणार आहात का? नाही, ऐका ना दादा, ऐका ना. जर मी 365 दिवसांपैकी जर 14 फेब्रुवारी सोडून दिली, मी या 365 दिवसांपैकी 14 फेब्रुवारी सोडून दिली, 364 दिवस उरले. तुमचा 14 फेब्रुवारीला प्रेम करायला विरोध आहे. जर मी 14 डिसेंबरला प्रेम केलं तर त्यावेळेस तुमचा विरोध नसेल याची काय गॅरंटी तुम्ही देता?
अशा आज किती देता? अशा किती घटना देशात घडल्या की ज्या अहो, देता का मी तुम्हाला हो की नाही तुम्ही परमिशन Guarantee- मागताय मी मग जर प्रेम 14 व्यक्त फेब्रुवारीला व्यक्त नाही, करायला 14 परमिशन आहे ना, पण प्रेम व्यक्त करायला परमिशन आहे, प्रेम करायला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे देशामध्ये. मग काय? घटनेनं ते दिलंय सर्वांना. पण ज्या प्रकारे तुम्ही चव्हाट्यावर आणता प्रेम चव्हाट्यावर म्हणजे काय? बेडरूमचं प्रेम चव्हाट्यावर जे आणता ना, त्याला आमचा विरोध आहे. फ्रँकली मला उत्तर द्या. कधी तुम्ही कोणाला किस नाही केलं नाही केलं. नाही केलं आजपर्यंत आयुष्यात तुम्ही कधीच नाही नाही हसू नाही, नका किस असं नाही किस करण्याचे प्रकार आहेत. तुम्ही जसं की आईचं लहान मुलावर प्रेम असतं काय की आपण एका जोडीदार ठीक आहे, आपण बोलतोय जोडीदाराचे प्रेम तुमचं लग्न झालंय नाही तुम्हाला गर्लफ्रेंड आहे नाही. नाही अच्छा म्हणून मग तुम्ही आजपर्यंत कोणालाही किस केलेलं नाही. वेळ येईल ना नंतर. वेळ येईल ना पण मला तेच म्हणायचंय जेव्हा वेळ येईल त्यासाठी त्यावेळेस तुम्ही करा. त्यासाठी विवाह संस्था आहे भारतीय अच्छा अच्छा ओके भारतीय समाज बरं. त्याची तुम्ही व्यवस्था म्हणताय केलेली की आहे. तुम्ही लग्न केल्यानंतर हे सगळं बाल ब्रह्मचार्याश्रम आहे, त्यानंतर गृहस्थाश्रम आहे, त्यानंतर अर्थार्जन आहे आणि बरं, सगळं बरं, भारतीय बरं, समाज बरं. व्यवस्थेने ती घालून दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे जाती व्यवस्था मानत नाही पण आंतरजाती विवाहांना विरोध करतात. हे किस करत नाही पण किस ऑफ लव्हला विरोध करतात. हे प्रेम करत नाही पण प्रेमाला विरोध करतात. व्हॅलेंटाईन डेला जर माझ्या आयुष्यात प्रेम नसेल तर माझ्या आयुष्याला अर्थ आहे असं तुला वाटतं का? डेफिनेटली आयुष्यात प्रेम असायला जावं. हां हां आणि आयुष्यात प्रेम असायला जावं आणि ते आम्ही करतोच. असं नाही की नाही करत. आणि प्रत्येक गोष्टीला आणि मी परत विचारतोय जोडीदारावरचं प्रेम हो आपण जोडीदारावरचं पण प्रेमच. असं नाही की नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सध्या सगळ्या गोष्टी बोलत होते की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच या गोष्टी जेव्हा समाजात वावरत असताना काहीतरी समाजाच्या नैतिक मूल्य असतात. हा सगळा समाजच आहे. हा सगळा समाजच आहे. पर मी म्हणत नाही की आम्हीच सगळं समाज होतो असं नाही म्हणत आहे. सगळ्या समाजात आहे पण समाजामध्ये वावरत असताना कुठल्या ना कुठल्या घटनेचा कुठल्या गोष्टीचा काहीतरी समाजावर विपरीत परिणाम होतो. मला सांग जेव्हा तुझं अफेअर होईल जेव्हा तुला कोणतरी तुझा पार्टनर मिळेल पहिल्यांदा कुठे भेटशील? लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज करणार सांग? मी सगळ्यात म्हणजे बघा जर लव्ह मॅरेज करणार बोललास तर बरीच प्रपोजल्स येतील येऊ शकतील. यू नेव्हर नो. संधी सगळ्यांना उपलब्ध होते. मी लव्ह मॅरेजच करेल. लव्ह मॅरेज करणार व्हेरी गुड. एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. लव्ह मॅरेज करणार पहिल्यांदा कुठे भेटशील? घरी घेऊन जाऊन भेटशील की बाहेर कुठेतरी भेटशील? मी भेटेल गार्डन मध्ये भेटेल. गार्डन मध्ये भेटशील बरोबर बरोबर आहे. आहे. शांतपणे बसशील गार्डन मध्ये भेटशील. हो. हा याला तुझा विरोध नाही बिलकुल. व्हेरी गुड. मला याच्या पुढे काही विचारायचं नाही. पब्लिक प्लेसमध्ये प्रेम करणं चुकीचं आहे, वाईट आहे, हे सगळं फलाना. तर हा सगळ्यांचा वैयक्तिक भाग आहे. पण मी एक उदाहरण सांगतो की आपण ती सगळेच पाळतो. जसं आपण मंदिरात गेल्यावर DJ वाजवत नाही, मंदिरात जाऊन शांत बसतो, लायब्ररीमध्ये जाऊन शांत बसतो. आपण म्हणजे प्रत्येक प्लेसला आपण एक वागण्याची रीत दिलेली आहे की आपण तिथे जाऊन तीच गोष्ट करतो ना. तर आपण जर प्रेम व्यक्तच करायचं आहे ना तर आपण आपल्या वैयक्तिक म्हणजे आपल्या प्रायव्हसी ठेवून तुम्ही करा. ह्याच्यात मूळ मुद्दा आहे की त्याचं प्रदर्शन करू नका. आता आपण आपल्या विचाराने ते करतो. तुम्हाला पटतंय? मी आज माझ्या कपल बरोबर आहे, मी माझ्या पार्टनर बरोबर आहे, मी माझ्याबरोबर तिच्याशी प्युअर प्रेम करतो, माझी भक्ती हे चांगली आहे. पण समाज घेतो काय आहे ना, समाज काय बघतो हे आपल्याला माहीत नसतं. मला मान्य आहे ही कमकुवत मानसिकता समाजाची असू शकते पण आपण समाज सरसकट बदलू नाही शकत. पुण्यामध्ये काही वर्षापूर्वी घटना आहे. व्हॅलेंटाईन डेला एक कपल चाललं होतं तर त्यांचं लग्न लावण्यात आलं तिथे जबरदस्तीने. लातूरमध्ये गनिमी कावा या संघटनेने एका जोडप्याला एवढं तुफान मारलं की त्यांना ऍडमिट करावं लागलं. मुंबईमध्ये दादर चौपाटी दिली आहे तुम्हाला, मरीन ड्रायव्हर्सवरती दिली. फायनली नाही ऐक ना ऐक त्यांना दादर चौपाटी आहे, मरीन ड्राईव्ह आहे, तिथे जाऊन प्रेम तुम्ही शुद्ध प्रेम करा ना. माझ्या घरी तर मी पाहिलंय म्हणजे जो सी ऑफ चेंज पाहिलाय मतांचा बदलण्याचा. आय एम होपफुल की बदलतायत. माझ्या पार्टनरच्या घराकडून तो बदल जेव्हा होईल तेव्हा मला अजून बरं वाटेल. या सो कॉल्ड समाजाला काय सांगशील? दिस सो कॉल्ड समाज ओपन व्हा, कारण मोकळे समाज व्हा. हा खूप चांगला आहे पण काही गोष्टींमुळे त्याला बदनाम सुद्धा केलं जातं. मी म्हणतो ना मोकळे व्हा. तुमच्या
भिडा, म्हणजे आपण भिडतच नाही आहेत कुठल्याही गोष्टीला, हे आपलं नेहमी असतं. आपण असं कंजूस झालोत आणि आतमध्ये आक्रसून गेलोत ना, भिडा, जगाच्या अनुभवांना भिडा. खूप मोठं प्रेम जग महाग आहे. झालंय म्हणजे. हो, प्रेम खूप महाग खूप महाग झालंय. झालंय. खूप महाग झालंय. मी मगाशी म्हटलं नाही, मगाशी चर्चा चालू होती ना म्हणून मोडता येईल, पण इकडनंच म्हणजे अगदी खरं सांगते, खोटं नाही सांगायचं म्हणून नाही, 2 आजी आजोबा हातात हात घालून गेले, अगदी खरंच. म्हणजे मी चर्चेत मुद्दा मांडायचा म्हणून नाही, ते नक्की कोण होते, बहीण भाऊ असतील, नवरा बाई कोणी असतील. आज काका तुम्ही मला सांगा, तुम्ही त्यांना तुम्ही जाऊन त्यांना बोलणार होतात का? का तर ते एज आहे, म्हणजे तुम्ही एजला पण धरता का? एज म्हणजे जे एज आहे त्यावरूनच प्रेम करायचं हे सुद्धा आहे का? आज तुम्ही खरंच त्यांना जाऊन बोलू शकला असतात का की तुम्ही हात सोडून चाला? बरोबर आहे. म्हणजे जर तरुण असते तर हां, त्यांच्यावर शिक्का मारला शिक्का असता. मारला बघा कसे असता. हातात हात घालून चाललेले. म्हणजे मी त्यांना अजूनही शोधते की ते खरंच दिसतील तर मी दाखवेन तुम्हाला. ठीक आहे. लहानपणापासून आपल्याला सगळं शिकवलं जातं, सर्व जाती धर्म समभाव वगैरे. मग आपण हे काय जात जात धर्म धर्म म्हणजे नक्की काय चालू आहे? मग आमच्या ह्या आत्ताच्या पिढीने पर्सनल लाईफ बद्दल कोणत्याही गोष्टीचा विचार करताना आम्ही संघटनेला विचारायला जायचं का? आपली फ्रीडम तर आपल्याला आहे, सगळ्यांना फ्रीडम आहे. ज्यांना करायची त्यांनी सगळ्यांनी फ्रीडम आहे, कोणाला परवानगी कोणाची घ्यायची गरज पण नाही. पण ॲज अ सोसायटी, ॲज अ ह्यूमन बीइंग, इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो इफ़ वी आर फॉलोइंग अ ट्रेडिशन और कल्चर जिसका एक बहुत बैड इफेक्ट पड़ रहा है हमारी ही सोसाइटी पे, हमारे बच्चों पे, दैट शुड बी कंसिडर्ड. अगर हम एक ट्रेडिशन फॉलो कर रहे हैं जिससे टीन प्रेगनेंसी बढ़ रही है, जिससे स्कूल के बच्चे जो हैं दे आर, आई एम सो अमेज्ड. let me complete. Can you please let me complete? Can you please let me complete? I'm saying if there is, दे उत्तर I'm telling you scenario. If any such thing is happening, should it be considered or not? This is an open question which I am putting in front of you, in front of the forum. कि अगर ऐसा हो रहा है, आप बोल रहे हो नहीं हो रहा है, मैं बोल रहा हूँ अगर ऐसा हो रहा है, should it be considered or not? Should it be expressed in such a way कि उनका जो मानसिकता है वो खराब ना हो, वो सही रास्ते पे तो चले. या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या, सगळे म्हणतात की बंधनं नको आहेत. बरोबर. मग या सगळ्या लोकांना, या मॉरल पोलीस करणाऱ्या सगळ्यांना काय सांगावं असं वाटतं, जे विरोध करतात सगळ्या गोष्टीला, आंतरधर्मीय आंतरजातीय समलैंगिक प्रेम आहे हे. प्रेमाला काही जसं सगळ्यात पहिल्यांदा प्राची मस्त खूप छान तिने सुरुवातीला सांगितलं. आणि विनायक, ही सगळी चर्चा एका बाजूला बसून अशी ऐकताना किंवा आत्तापर्यंत जे काही आपण बघत आलोय, वाचत आलोय, खूप एक असं माझं प्रांजळ मत झालेलं आहे की हे विरोध करणारे आहेत ना, ते फार सोयीस्कर वागतात. हे माझं खरं मत मी आता देते की ते खूप सोयीस्कर वागतात. एक मुखवटा घेऊन ते सगळे जगतायत विरोध करणारे. मला असं वाटतं ना की त्यांना एक दिवस ना आयुष्यातला मोकळा द्यावा की तुम्हाला हवं तसं वागा. नक्की ते जसं आपण एक्सपेक्ट करतो ना तसेच ते वागतील, हातात हात घेऊन फिरतील, नाचतील, बागडतील. एक मिनिट सर, माणसाला मोकळेपणा मिळाला ना की मनातलं खरं तो वागायला लागतो, त्याला जसं हवं असतं. आणि माणूस म्हणूनच तेव्हा खऱ्या अर्थाने वागतो. आणि प्रेम ही अशी भावना आहे ना, जसं तुम्ही माणूस म्हणून जन्माला येता ना, तेव्हा ती भावना तुमच्याबरोबर जन्माला येतेच. त्या लहान मुलाला कसं कळतं हीच आपली आई आहे, हेच आपले बाबा आहेत तिथे. आणि प्रेम तुम्हाला मोकळेपणा देतं, जगायचं बळ देतं. मग प्रेम वाईट का? मग प्रेमाला बंधन का? प्रेम तुम्हाला जात पात धर्म लिंग कुठलीही भावना देत नाही. प्रेम खऱ्या अर्थाने तुम्हाला समतेकडे घेऊन जातं. मग तिथे स्त्री पुरुष हाही भेद राहत नाही, तेव्हा फक्त प्रेम असतं आणि तुम्ही माणूस असता. एवढंच मला म्हणायचं. क्या बात, सिरियसली. पण एक मिनिट, त्यांना पहिलं उत्तर देऊ दे, मग तू त्यांच्यावर बोल. नाही, ती तुम्हाला जे म्हणाली की एक दिवस असा फ्री डे, ओपन डे, जे ही म्हणते ते होईल का? नाही, आम्ही आमची संस्कृती सांभाळणार आहे ना. संस्कृती आणि समाज मान्य काही गोष्टी आहेत त्या सांभाळून आम्ही प्रेम अच्छा, करणार. ठीक आहे. यांचा प्रश्न आहे संस्कृती म्हणजे काय, आपल्या संस्कृतीत काय लिहिलंय, बेसिक प्रश्न आहे. क्विकली, समाजाने काही आपल्याला घालून दिलेले नियम आहेत. संस्कृती काय नियम आहे? संस्कृती म्हणजे राहावं कसं, खावं कसं, जगावं कसं. संस्कृती माणसासाठी आहे की माणूस संस्कृतीसाठी आहे? चला क्विकली उत्तर द्या, म्हणजे मला तिला पण माणूस संस्कृतीसाठी आहे. माणूस संस्कृती, बरं ठीक आहे. ते म्हणतात की नाही, आमची संस्कृती आम्हाला अलाव नाही करत, आमची संस्कृती आम्हाला अलाव करत नाही. मग जर संस्कृती आणि माणसाचं मूळ ह्या सगळ्याकडे जायचं म्हटलं ना, तर आपली संस्कृती आदिम काळापासून सुरू होते, आदिवासींपासून सुरू होते. मग आदिम काळामध्ये स्त्री पुरुष कपडेही घालायचं नाहीये. मग तुम्ही तिकडे मुळाकडे जाणार आहात का परत? संस्कृतीमध्ये बदल येत गेले. संस्कृती तुम्हाला, एक मिनिट सर, संस्कृती तुम्हाला बदल शिकवते.
आज अनेक गोष्टी बदलत आल्या. आज तुमची मुलगी शाळेत जाते, शिकते, तुमच्या मुलीला तुम्हाला शिकवायचे, हा तुमच्या संस्कृतीतला समाजातला एक बदल आहे जो तुम्ही ॲक्सेप्ट केलाय. म्हणजे तुम्ही सोयीस्कर वागता, आम्हाला हा बदल हवाय, आम्हाला हा बदल नकोय. हे सोयीस्कर वागणं सोडा आणि खरं ते वागा. तुम्हाला तुमची संस्कृती तेच शिकवते. ॲब्सोल्युटली. क्विकली मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की प्रेम आणि सेक्स ह्या दोन गोष्टीच्या वेगवेगळ्या पातळीवरती बोलतायत, तसं नाही आहे. सेक्स इज अ पार्ट ऑफ लव्ह. त्यामुळे ह्या गोष्टीला चाळे आणि हे प्रेम असल्या कॅटेगरीज करू नका प्लीज. प्रेम आणि सेक्स हे काय वेगळं नाही आणि ते तेवढंच पवित्र आहे. बरोबर आहे. आणि एकच शेवटचा मुद्दा मांडते की तुम्ही जेवढं दाबाल ना तेवढं ते उफाळून वर हे विसरू नका. तुम्ही जेवढा विरोध करा, तुम्ही मोकळेपणा द्या. मुलांना दोघांनी मुलगा आणि मुलगी दोघांनाही योग्य शिक्षण द्या. मग तुम्हाला ते चाळे वाटणार नाहीत, कारण तुमचा सुद्धा दृष्टिकोन तेव्हा बदललेला असेल जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना योग्य ते शिकवाल. मला 3 मुद्दे शेवटी फायनल वर्डमध्ये सांगायचे आहेत. एक तरी लोकशाही केवळ शासन व्यवस्था नाही आहे, लोकशाही ही जीवन पद्धती देखील आहे आणि त्यांनी जे विरोध करतात त्यांनी हे स्वीकारलं पाहिजे की लोकशाही जीवन पद्धती आहे. दुसरी गोष्ट, जरी ते किती सांगत असतील की आम्ही तुमचा द्वेष करतो, पण आम्ही उदात्त आहोत प्रेमाच्या प्रती, तुमच्या प्रती पण. आम्ही तुम्हाला आज या निमित्त सांगतो की तुम्ही आमचा हेड जरी करत असाल तरी वी लव्ह यू. तिसरी गोष्ट अशी आहे की मला सांगायचं की जीवन में काले गोरे का जात पात का भेद नहीं, पर दिल से हमारा नाता है. कुछ और हमें ना आता हो, बस प्यार निभाना आता है. क्या बात है, क्या बात है. ओके. बरं, एकंदर चर्चा चांगली झाली. त्यात आता शेवटी एक मान्य करावं लागलं. मग आजपासून होतं ना की ते दोघांमधलंच असतं का, तर प्रेम म्हणजे सेक्स, म्हणजे हा जो काही आता मान्य केलेला आहे त्यामुळे आम्ही तेच म्हणतोय. मला काय म्हणायचं, एक मिनिट, मगाशी म्हणाले ना आता. बरं. एक मिनिट, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे. इट्स अ व्हॅलिड पॉइंट की प्रेम आणि सेक्स याला वेगळं करून बघू नका. बरोबर आहे. हा, मग तेच म्हणतोय ना, एक पवित्र आणि एक अपवित्र असं बघू नका, असं तो म्हणतो. संस्कृती तुम्ही म्हणताय, मग संस्कृतीचा जो महान ग्रंथ म्हटला जातो ते महाभारत तुम्ही वाचा. सगळे जे पांडव जे 5 जन्माला आले त्याच्या आधी त्यांचे वडील धृतराष्ट्र किंवा पांडू आणि विदुर या सगळ्यांचा जन्म कसा झाला, ह्या सगळ्याच्या मुळाकडे तुम्ही जा आणि मग सांगा तुमच्या संस्कृतीबद्दल येऊन बोला. शेवट तुम्ही काय म्हणाल? तुम्ही अजूनही म्हणाल का की हे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे चाळे आहेत, हे बंद केले पाहिजेत? हो, अगदी आम्ही ठाम असणार आहोत आणि यापुढेही राहणार. म्हणजे जे काही संघटनात्मक बदल 5 वर्षाने होतात ना, तसं आम्ही इतर जे सकारात्मक बदल आहेत ना ते खरंच आम्ही स्वीकारू. दुसरा भाग असा आहे ना की म्हणजे पाश्चिमात्यांकडून आपण काय शिकलो. आम्ही असंच म्हणतोय ना की जे घ्यायचं ते घ्या. म्हणजे आता गुलाबाचं फूल दिलं तर तुम्ही त्या काट्यांसकट डोक्यात नाही घालत, काटे बाजूला ठेवता आणि गुलाबाचं फूल घेतं, कारण त्याचा सुगंध योग्य असतो. तेवढंच मला म्हणायचं. अरे बरोबर आहे. अरे असं काय करताय, माणसाला सत्सद विवेक बुद्धी दिली की नाही? मग त्याच वेळेला एक मिनिट, सत्सद विवेक बुद्धीची डेफिनेशन ही तुमची वेगळी आहे ना, तुमची वेगळी आहे, माझी वेगळी आहे. तुम्हाला जे पटतं ते मला नाही पटत, मला जे पटतं ते तुम्हाला नाही पटत. समाजात 2 विचार राहणार आहेत. बरोबर आहे. समाजात 2 विचार राहणार आहेत. माझा विचार असेल त्याला तुम्ही विरोध करू नका, कारण तुमच्या विचाराला मी विरोध करत नाहीये. जेव्हा विचार विरुद्ध असतात तेव्हा दोघेही एकमेकांना विरोध करत असतात. म्हणजे आम्ही जसा विरोध करतोय तसं ते सुद्धा आणि थोपवण्याचा भाग झालेलाच नाहीये. थोपवण्याचा भाग झालाय कुठे ते आधी मला थोपवण्याचा भाग झाला नाही. यू आर स्टिल इन द डिनायल मोड, व्हिच इज अ फॅन्टॅस्टिक. मला एवढंच वाटतं की आपण जो म्हणतो ना की बदल वेस्टर्नायझेशन आपण होतोय, तर ते फक्त बाहेरून होता कामा नये, ते इथून सुद्धा झालं पाहिजे. इथून वैचारिक बदल झाला पाहिजे आणि तो जर बदल झाला तर मला असं वाटतं की लोकांच्या विचारात बदल होईल. जाती धर्म या कुठल्याही गोष्टींची बंधनं आम्ही स्वतः मानत नाही, पण पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन जर तुम्ही वाटेल त्या गोष्टी करायला म्हणत असाल तर ती आमच्यासाठी अनैतिकता आहे आणि त्याला आमचा नेहमी विरोध राहील. पण आम्ही मारहाण आणि या सगळ्या गोष्टींवर आम्ही अजिबात विश्वास ठेवत नाही. याच्या आधी आम्ही केलं नाही आणि याच्यानंतरही आम्ही या गोष्टीला सपोर्ट नाही करणार. पाडगावकरांची कविता आहे ना, ती फक्त बदलून म्हणतो मी, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. एवढं मान्य केलं की झालं. हेच बोलायचं आहे की आतापर्यंत मी आणि हिने जे आंतरधर्मीय विवाह केला त्याला बराच विरोध झाला आणि इथून पुढे तो होत राहतोय आणि इथून पुढे तो विरोध होता का म्हणे अशीच माझी इच्छा आहे की जेणेकरून त्यांचा साथीदार त्यांना निवडू दे, त्याच्याशी त्याला विवाह करू दे, भले तो आंतरधर्मीय असू दे, आंतरजातीय असू दे, त्याला कसल्याही प्रकारचा विरोध होता का म्हणे. मला सांग, आज म्हणजे तुम्हाला दोघांनाही खरं तर मला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही दोघांनीही आईवडिलांना कधीच कॉन्टॅक्ट केला नाही, तुम्ही आईबाबांना काही सांगितलं पण नाही. आज तुला वाटतं काही सांगावं आईबाबांना? काय सांगशील तो आईबाबांना? एवढंच की आम्ही दोघांनी जे काही केलं ते तुमच्या नजरेत चुकीचं जरी असेल तरी
आता आम्ही सुखी आहोत. आमचा संसार व्यवस्थित चाललेला आहे. जवळपास आता लग्नाला वर्ष होत आहे. आम्ही सुखी आहे. तुमच्यासमोर आहे. प्लीज आमचा स्वीकार करावा एवढंच आमचं तुमच्याशी. तू काय सांगशील? मला इतकंच की माझे मम्मी पप्पा माझ्याशी बोलावं, मला घरी बोलवावं आणि तेही माझ्या घरी यावं, माझा संसार पाहावा, इतकीच अपेक्षा आहे. काय सांगशील तू? सांग ना, काहीतरी सांग. आई बाबांना सांग. कदाचित ते बघत असतील कार्यक्रम, नाही बघणार मला माहित नाही, पण लेट्स ट्राय. आता जे कार्यक्रम जेव्हा ते पाहतील तेव्हा ते मला फोन करावं आणि माझ्याशी खूप खूप बोलावं. आम्हाला समाजात व्यवस्थित वावरण्याचा संधी मिळावी. समाजात व्यवस्थित वावरता यावं. माझ्या घरात किंवा बाई पाहुण्यांच्यात व्यवस्थित वावरता यावं. ते सगळ्यांनी आम्हाला स्वीकार एवढंच माझं तुमच्याकडे माफक अपेक्षा. मगाशी जसं मी म्हटलं, प्रेम ही नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्याचा अनुभव हा घेणारच. प्रश्न आहे जेव्हा संस्कृती आणि समाज याच्याबद्दल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा, तर संस्कृती ही नेहमी प्रवाही असते. त्यामुळे ती बदलतच असते आणि अनेकदा आपण संस्कृतीमध्ये देवाणघेवाण झालेली सुद्धा बघितलेली आहे. प्रश्न असा आहे की समाज घडवणं असं जे काही आपण म्हणतोय, खरं म्हणजे समाज स्वतःला घडवत असतो. आणि आता काय झालंय माहितीये ना, ते स्वतःला घडवण्याची बरीच साधनं उपलब्ध झाल्यामुळे माणूस विचार करायला लागलाय आणि म्हणून हे कंट्रोल करणाऱ्यांचं अस्वस्थता वाढलेली आहे त्याच्यामधली. मग आता एक आपण साधी गोष्ट की समाज काय घेतो, जे त्याला सोयीचं वाटतं ते घेतो. त्यामुळे गरबा दांडिया हा गुजराती संस्कृतीचा भाग आहे. पण आज आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि अगदी मराठी मुलं सुद्धा गरबा आणि दांडियाचं आयोजन करतात. मग आता आपण ह्याला गुजराती संस्कृतीचं मराठी संस्कृतीवर आक्रमण म्हणायचं का? नाही, ती स्वीकारलेली आहे. ती स्वीकारलेली आहे कारण ती आपल्याला सोयीची वाटते. कारण काय माहितीये ना, त्या गरबा दांडियाच्या वेळेला ना छान नटता येतं आणि एकमेकांना बघता येतं, जे मराठी संस्कृतीत उपलब्ध नाही. त्यामुळे जेव्हा ते उपलब्ध झालं तेव्हा मराठी मुलांनी पण ते पटकन उचललं. त्यामुळे कसं आहे माहितीये ना, जी गोष्ट सोयीची असते ती घेतली जाते आणि म्हणून समाज स्वतःला बदलतच असतो. त्यामुळे आपण कितीही म्हटलं तरी समाज बदलणारच आहे, प्रेम करणारच आहे. हा, ते कुठे थांबणार नाहीये कारण ते खूप उत्स्फूर्त सुद्धा आहे. फक्त आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की असे काही मध्ये मध्ये टप्पे येणार आहेत आणि त्या टप्प्यांच्या बाबतीत मात्र आपल्याला विचार करण्याची गरज पडते. आणि मग आपण जसं आज इथे एकत्र येऊन त्याच्यावर विचार केला, ती अतिशय छान गोष्ट झाली. फक्त प्रेम हे सगळ्यांच्याच मनात असतं, तेव्हा जाताना प्रेमानेच जाऊया असं आपण सूचक विधान तुम्ही केलेलं आहे सर. पण काय ना, प्रेम असं आहे की ते करायचं म्हटलं म्हणून करता येत नाही. ठरवून कधीच प्रेम आपल्याला करता येत नाही. प्रेम हे खूप स्पॉन्टेनियस असतं आणि त्या प्रेमातली स्पॉन्टॅनिटी जेवढी आपण मेंटेन करू तेवढी ग्रेट आहे. पण करायचं म्हणून प्रेमाला विरोध करू नका. ज्यांना जसं प्रेम करायचं आहे त्यांना तो करायचा अधिकार आहे, त्यांना तसं प्रेम करू द्या. त्यामुळे माझा विरोध आहे म्हणून तू हे नाही करायचं आणि तुझा विरोध आहे म्हणून मी हे नाही करणार, अशा आपल्या भूमिकांवर आपण अडकून नको राहूया. एव्हरीवन हॅज राईट टू लव्ह, लेट देम लव्ह. कारण जर प्रेम पसरवलं तर जगातले अनेक प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतील अशी अपेक्षा आहे माझी. सीमेवर गुलाब दिलं तर होईल का काही? नाही, असं मोदी तरी एकदा म्हटलेले होते की माहित नाही, जर प्रेम वाटलं तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील असं मला वाटतंय. अजूनही नकार जो आहे तो इकडेही मला मिळतोय. पण ठीक आहे, रिजेक्शन इज ऑल्सो अ पार्ट ऑफ लव्ह. आणि प्रेमात रिजेक्शन नाही आलं तर इट्स अ बिगिनिंग ऑफ लव्ह. आणि जर प्रेमात रिजेक्शन नाही आलं तर त्याच्या पुढे आपण जाऊ नाही शकत. पण थँक्यू व्हेरी मच या सगळ्या एकूण चर्चेसाठी. आज आपण इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र.